शिवलीलामृत अध्याय 5 श्री गणेशाय नमः. सदाशिव अक्षरेचारी सदाउच्चारी ज्यांची वैखरी, जो नित्य शिवाचन करी तो धरी बहुत जीवा. बहुत प्रायश्चित्तांचा निर्धार शास्त्र वक्ते करती विचार, धरी जे शिवनामे शुद्ध साचार, कासया इतर साधने त्या. नामाचा महिमा परम अद्भुत, त्यावरी प्रदोषवत आचरत, त्यासी सर्व सिद्धी प्राप्त होत सत्य सत्य त्रिवाचा. तुष्टी पुष्टी धुत आयुष्यवर्धन संतती संपत्ती दिव्य ज्ञान, पाहिजे तीही प्रदोषव्रत पूर्ण यथा सांग करावे. प्रदोषव्रत भावे आचरता या जन्मी प्रचिती पाहावी तत्वता. दारिद्र्य आणि म्याव्यता निश्चिष पळती षडमासात, एक संवत्सरे होय ज्ञान 12 वर्षी महाद्भाग्य पूर्ण. हे जो असत्य मानिले व्यास वचन, त्यासी बंधन कल्पांतवरी. त्याचा गुरु लटिकेचा जाण, त्यांची दांभिक भक्ती लटिकेचे ज्ञान. उमावल्लभ चरणी ज्यांचे मन, त्याहुनी पावन कोणी नाही. मृत्यू गंडांतरे दारुण, प्रदोषव्रते जाती निरसुन. ये विषयीचा इतिहास जाण, सूत सानंगे शौनिकाधिका. विदर्भ देशीचा भुभुज, सत्यरथ नामे तेजपुंज. सर्वधर्मरत पराक्रमी, सहज बंदीजन वर्णिती सदा. बहुत दिवस राज्य करीत, परी शिवभजनी नाही रत. त्यावरी शौल्य देशीचा नृपनाथ, बळे अनिला चालुनिया. आणिक त्यांचे आप्त क्षोणिपाळा साह्य झाले बहुत. 7 दिवसापर्यंत युद्ध अद्भुत जाहले. हा एकला ते बहुत समरभूमीसी सत्यरथ. दारातीर्थी पावला अमृत, शत्रुनगरात प्रवेशले. राजपत्नी गरुदर राजस, पूर्ण झाले नवमास. एकलीच पायी पळता वनवास, थोर अनर्थ ओढविला. परमसुकुमार लावण्य हिरणी, कंटक सराटे ऋतदचरणी. मूर्छिणा येऊनी पडे धरणी, उठोनी पाहे मागे पुढे. शत्रू धरतील अकस्मात, म्हणून पुढती उठोनी पळत. किंवा ते विदुलता फिरत अवनीवरी वाटतसे. वस्त्रे अलंकार मंडित, हिऱ्या ऐसे दंत झळकत. जिचा मुखेंदू देखता रतिकांत, तन्मय होऊन नृत्य करी. आहा कर्माची गती गहन, जिच्या अंगुष्ठीन पडे सूर्यकिरण. ते गरोदर हिंडे विपिन, मृगनेत्री गजगामिनी. वनी हिंडे महासती, जेवी नैषद्रायाची दमयंती. की भिल्ल रूपे हेमवती, दुस्तरवणी तैसी हिंडे. कर्मनिधीच्या प्रवाही जाण, पडली तीस काढील कोण. असो एका वृक्षाखाली येऊन, परम व्याकुळ पडियेली. शतांची शतेदासी, ओळंगती सदैव जिये पासी. इंदुमती नाम ते जियेसी, भूमीवरी लोळत. चहूकडे पाहे दीनवदनी, जिव्हा मुख वाळले न मिळे पाणी. तो प्रसूत झाली तेच क्षणी, दिव्यपुत्र जन्मला. तृषेने तळमळती अत्यंत, कोण उदक देईल तेथ. बाळ टाकुनी उठत बैसत, गेली एका सरोवरा. उदकात प्रवेशिली तेच क्षणी, ओंजोळी भरुणी घेतले पाणी. तव ग्राहे नेली ओढुनी, विदारुणी भक्षिली. घोर कर्माचे विधान, वनी एकला रडे राजनंदन. तव उमा नामक विप्रपत्नी जाण, विगत धव पातली. माता पिता बंधू पाही, तिये लागी कोणी नाही. 1 वर्षाचा पुत्र तीसही, कडिये घेऊन आली तेथे. तो नाही केले नालच्छेदन, ऐसे बाळ उमा देखुन. म्हणे आहारे ऐसे पुत्ररत्न, कोणी टाकले दुस्तरवणी. म्हणे कोण जाती कोण वर्ण, मी कैसे नेऊ उचलून. जावे जरी टाकून, वृक व्राघ्र भक्षितील की. स्तनी दाटुनी फुटला पान्हा, नेत्री ढाळती अश्रू जीवना. बाळ पुढे येऊनी ते ललना, मुख कमळी स्तन लावी. संशय समुद्री पडली वेल्हाळ, म्हणे नेऊ की नको बाळ. तव तो कृपाळू पय फेल धवल, यतिरूप धरुणी पातला. उमा लागे म्हणे त्रिपुरारी, बाळ नेई संशय न धरी. महाद्भाग्य तुझे सुंदरी, क्षत्रिय राजपुत्र तुझ सापडला. कोणासी न सांगे हे मात, समान पाळी दोघे सुत. भनंगासी परिस होय प्राप्त, तैसे तुझ दाहले. अकस्मात निधी जोडत, की चिंतामणी पुढे येऊन पडत. की मृतांच्या मुखात पडे अमृत पर्वदत्ते. ऐसे बोलुनी त्रिपुरारी, गुप्त झाला ते अवसरी. मग दोघे पुत्र घेऊन ते नारी, देश ग्रामांतरी हिंडत. ब्रह्मपुत्राचे नाम सुचिरवत, राजपुत्राचे नाम ठेविले धर्मगुप्त. घरोघरी भिक्षा मागत, कडिये खांदी घेऊन या. लोक पुसता उमा सांगत, माझे पोटीचे दोघे सुत. ऐसी हिंडता हिंडत, एक चक्र नगरीला पातली. घरोघरी भिक्षा मागत, शिवालय देखिले अकस्मात. आत द्विज दाटले बहुत, शांडिल्य त्यात मुख्य ऋषी. शिवाराधना करीत विधियुक्त, तो उमा आली शिवालयात. क्षण एक पूजा विलोकित, तो शांडिल्य ऋषी बोलला. आहा कर्म कैसे गहन, हा राजपुत्र हिंडे दीन होऊन. कैसे विचित्र प्राक्तन, उमा वचन ऐकती जाहली. ऋषींचे चरण उमा धरित, म्हणे याचा सांगा पूर्ववृत्तांत. त्रिकाळ ज्ञानी महासमर्थ, भूत भविष्य ज्ञान तुम्हा. याची माता पिता कोण आहेत, की पावली मरण. यावरी शांडल्य सांगे वर्तमान, याचा पिता जाण सत्यरथ. तो पूर्वी होता नृपजान, प्रदोष समयी करी शिवार्चन. तो शत्रू आले चहूकडून, नगर त्याचे वेढिले. शत्रूंची गजबज ऐकून, उठला तैशीची पूजा सांडून. तव प्रधान आला पुढे धावून, शत्रू धरोणी आणिले.
त्याचा शिरच्छेद करून पूजा पूर्ण न करता उन्मत्तपणे तैसाच जाऊनी करी भोजन नाही स्मरण विषाधा. त्याकरिता या जन्मी जाण सत्यरथ अल्पयशी होऊन अल्पव्यात गेला मरून म्हणून पूजा न सोडावे. त्यांच्या मातेने सवत मारली ती जळी विवशी झाली. पूर्वी वैर ओढणी नेली क्रोधे बक्षिली विदारुणी. हा राजपुत्र धर्मगुप्त याने काहीच केले नाही शिवव्रत म्हणून या माता पिता रहित अरण्यात पडियेला. याकरिता प्रदोष काळी अव्यग्र पूजवा इंदुमौळी. पूजन सांडूनी कदा काळी सर्वताही न उठावे. भावानी सबैसुनी कैलासनाथ प्रदोष काळी पुढे नृत्य करीत. वांगदेवी वाणी वीणा वाजवित वेणू पुरुषहूत वाजवितसे. अंबुज संभवताल सावरी भार्गवी गातसे मधुरस्वरी. मृदंग वाजिवी मधुकैट भारी नृत्यगती पाहुन्या. यक्षपती शिव प्राणमित्र हस्त जोडणी उभा समोर. यक्ष गणगंधर्व किन्नर सुरासुर उभे असती. ऐसा प्रदोष काळीचा महिमा अगोचर निगमागमा. मग काय बोले उमा मम पुत्र दरिद्री का झाला. तुझ्या पुत्रे प्रतिग्रह बहुत पूर्वी घेतले दुष्ट अमित. दान केले नाही किंचित शिवार्चन न करी कदा. पराण्ये जेवी दग्ध यथार्थ दुष्ट प्रतिग्रहे दग्ध हस्त. स्त्री अभिलाषे नेत्र दग्ध होत मंत्रासी सामर्थ्य मग कैचे. मग उमेने पुत्र दोन्ही घातले ऋषींचे चरणी. तेने पंचाक्षर मंत्र उपदेशिनी प्रदोषव्रत उपदेशिले. पक्ष प्रदोष शनी प्रदोष महिमा वर्णिला अतिविशेष. निराहार असावे त्रयोदशीस दिवसा सत्कर्म आचरावे. 3 घटिका झालिया रजनी प्रदोष पूजा आरंभावी. प्रीती करुण्या गोमये भूमी सावरुण दिव्य मंडप उभारीजे. चित्र विचित्र वितान कर्दळी स्तंभ इक्षुदंडे करुण. मंडप कीजे शोभायमान रंगमाळा नानापरी. शुभ्र वस्त्र नेसावे आपण शुभ्रगंध सुवास सुमन. मग शिवलिंग स्थापून पूजा करावी विधियुक्त. प्राणायाम करुणी देखा अंतर्बाह्य न्यास मातृका. दक्षिण भागी पूजावे मुरांतका सव्याभागी अग्नितो. वीरभद्र गजानन अष्टमहासिद्धी अष्टभैरव पूर्ण. अष्टद्विकल्पा पूजन सप्तावर्णी शिवपूजा. यथा सांग शिवध्यान मग करावे पूजन. राजोपचारे सर्व समर्पण करावे स्तवन शिवाचे. जय जय गौरीनाथ निर्मळ जय जय कोटी चंद्र सुशीतळ. सच्चिदानंद घन अढळ पूर्ण ब्रह्म सनातन. ऐसे प्रदोषव्रत एकवून बाळ उपदेशिले दोघेजण. मग ते एकमेके करून राहते झाले एकचक्री. 4 महिनेपर्यंत दोघेही आचरती प्रदोषव्रत. गुरुवचने यथार्थ शिवपूजन करती पै. शिवपूजा न द्यावी सर्वथा न द्यावे प्रसाद तीर्थ. शतब्रह्महत्येचे पाप माथा होय सांगता शांडिल्य. सर्व पापाहुनी पाप थोर शिवपूजेचा अपहार. असो ते दोघे किशोर सदा सादर शिवभजनी. ब्रह्मपुत्र सुचिरव्रत ऐकला नदी क्रीडत. दरडी ढासळता अकस्मात द्रव्यघट सापडला. घरासी आला घेऊन माता संतोषिली देखून. म्हणे प्रदोषव्रताचा महिमा जाण ऐश्वर्य चढत चालले. राजपुत्राचा म्हणे ते समयी अर्धद्रव्य विभाग घेई. येरू म्हणे सहसाई विभागन घेई आग्रजा. या अवनीतील धन आमुचेच आहे संपूर्ण. असो ते दोघे शिवध्यान शिवस्मरण न विसरती कदाही. यावरी एकदा दोघे जण गेले वनविहारा लागून. तो गंधर्व कन्या येऊन क्रीडता दृष्टी देखल्या. दोघे पाहती दुरुण परमसुंदर लावण्य खाणी. सुचिरव्रत म्हणे राजपुत्रा लागुनी. परदारा नयनी न पहाव्या. दर्शने हरिती चित्त स्पर्शाने बाळवीर्य हरित. कौटिल्य दंभ संयुक्त महाअनर्थ कारणी. ब्रह्मसुतास तेथे ठेवून राजपुत्रा चालला सुलक्षण. स्वरूप सुंदर मनमंथाहून आकर्षणयन कोमलांग. जवळी येऊनी पाहत तव मुख्य नायिका विराजित. अशुमती नामे विख्यात गंधर्व कन्या पद्मिनी. कोंद्रवीण नामा गंधर्वपती त्याची कन्या अशुमती. पिता पुसे महिषापती हे कन्या अर्पू कोणाते. मग बोले हिमणक जामात धर्मगुप्त सत्यारथाचा सूत. तो माझा परमभक्त त्यासी देई आशुमती. हे पूर्वीचे शिववचन. असो यावरी आशुमती पाहे दुरोण. न्याहाळीत राजनंदन वाटे पंचबाण दुसरा. शिरसिंधूत रोहिणी रमण काय आला कलंक धुवन. तैसा राजपुत्राचे वदन आशुमती निहाळी. 32 लक्षण संयुक्त आजान बाहू चापशरमंडित. विशाळ वक्षस्थळ चालत करिनायक जापरी. ऐसा तो गुडाढ्य देखुनी त्वरित. आशुमती सखयांप्रती सांगत तुम्ही द्विजावनाप्रती जाऊन समस्त. सुमने आणावी सुवासे अवश्य म्हणून त्या ललना. जात्या झाला अनिका वना. आशुमती ऐकली जाना राजपुत्रा खुणवित. भुरुह पल्लव पसरून एकांती घातले आसन. वरी वृक्ष डहाळ्या भेदून भूमीवरी पसरल्या. असो तेथे बैसला येऊन राजपुत्र सुहास्यवदन. विशाळ भाळ आर्कनयन आरक्त ओष्ठ सुकुमार. मंजुळ भाषी नेत्र कटाक्षबाणी.
विधिली ते लावण्य हिरिणी मनोज मूर्छना सावरुणी वर्तमान पुसे तया ते. शृंगार सरोवरा तुझ पासी मी वास करीन राजहंसी देखता तव वदन दिव्यशशी मम मानस चकोर नृत्य करी तव मुखाद्भज देखता आनंद झेपावती मम नेत्र मिलिंद की तव वचन गर्जिता अबुंद मम चित्त शिखी नृत्य करी कवी गुरुहुण तेज विशाळ आत्मकंठीची काढली मुक्ता फळमाळ कंठी सुदली तात्काळ चरणी भाळ ठेवित म्हणे मी काया वाचा मनो करुण तुझे ललना झाले पूर्ण यावरी धर्मगुप्त वचन काय बोलता जाहला मी जनक जननी विरहित राज्यभ्रष्ट दरिद्री अत्यंत तव पित्यासी कळता मात घडे कैसे वराणने यावरी म्हणे अशुमती 3 दिवसा येईन त्या स्थळाप्रती तुम्ही यावे शीघ्रगती लग्नसिद्धी साधावया ऐसे बोलून ते चतुर्य राशी वेगे आली पित्यापाशी झाले वर्तमान सांगे त्यासी तो परम मानसी संतोषला राजपुत्र गेला परतून बंधुप्रती सांगे सर्व वर्तमान शांडिल्य गुरुचे वचन स्मरून म्हणती प्रसाद पूर्ण त्यांचा हा गुरुचरणी ज्यांचे म्हण त्यासी ऐश्वर्यासी काय न्यून काळभय मृत्यूपासून सर्वदा रक्षी देशिकतो यावरी ते दोघे बंधू येऊन मातेसी सांगती वर्तमान येरी म्हणे धन्य धन्य शिवभजन फल देत चालले यावरी तिसरे दिवशी दोघेही गेले त्या वनासी गंधर्वराज सहपरिवारेसी सर्व सामुग्री घेऊन आला दृष्टी देखता जामत गंधर्व आनंद समुद्री पोहत छत्रसेना सुखवसन त्वरित धाडुनी उमा आणविली यावरी यथा सांग लग्न 4 दिवस झाले पूर्ण काही एक पदार्थ न्यून पडला नाही ते धवा स्वर्गीच्या दिव्य वस्तू अमोलिक सतेज विहिनीस दे गंधर्वराज लक्षरथ 10 सहस्त्र गज तेजपुंज 1 लक्ष वाजी 1 लक्ष दासदासी अक्षय कोशरत्न राशी अक्षय भाते देत शक्तीसी दिव्य चाप बहुसाल अपार सेना संगे देत एक सेनापती गंधर्व बळीवंत उमा दोघे पुत्रा समवेत मान देऊनी बोळविली सुखावसानारूढ अशुमती पती सवे चालली शीघ्रगती कनकवेत्र पाणी पुढे धावती वाहना सवे जिजेच्या चतुर्विध वाद्यांचे गजर चतुरंग चालीला दळभार येऊनी वेढले विदर्भ नगर सत्यरथ पित्याचा नगर दुर्गावरून अपार उल्हाट यंत्राचा होता भडीमार परी गंधर्वाचे बळफार घेतले नगर क्षणार्धे जेने पूर्वी पिता मारिला जाण त्यांचे नाम दुमर्षण तो जिताची धरुणी जाण आपल्या करुणी सोडिला देशोदशीचे प्रजाजन धावती करभार घेऊन उत्तम मुहूर्त पाहुणसे आसान रूढ झाला माता उमाबंधू सुचिरव्रत त्या समवेत राज्य करीत 10 सहस्र वर्षेपर्यंत यशवंत राज्य केले शांडिल्य गुरु आणून शतपद्म अर्पिणे धन रत्नाभिषेक करुणी अलंकार वस्त्रे दिली दुर्भिषण जलशोष आवर्षण आदी व्याधी वैधव्य मरण दुःख शोक कल विघ्न राज्यातून पळाली प्रजा भूदेव दायाद देती रायाचे आशीर्वाद कोणासही नाही खेद सदा आनंद घरोघरी ऐसा अशुमती समवेत धर्मगुप्त राज्य करीत येव राज्य सुचिरवता ते देत परिपत्य सर्व करी ऐसे 10 सहस्र वर्षे राज्य करुणी सुदप्त पुत्रासी राज्य देऊनी चिंतितामणी उमा माधव चरण दिव्य विमान धाडिले दिव्य देह पाहुणे नृपती माता बंधू समेत अशुमती शिवविमानी बैसती करीती स्तुती शिवाची कैलास पदासी जाऊन जमदात्मा शिव विलोकुन जय जयकार करुण लोटांगणे घालती दीनबंधू जगन्नाथ पतित पावन कृपावंत हृदयी धरुणी समस्त अक्षयपदी स्थापिली हे धर्मगुप्तीचे आख्यान करीती जे श्रवण पठन लेखन रक्षण अनुमोदन तरी पंचवदन रक्षितया सकळ पापांचा होय क्षय जेथे जाय तेथे विजय धनधान्य वृद्धी होय ऋण जाय निरुसून प्रदोष महिमा अद्भुत जे आचरती ऐकुणी ग्रंथ तेथे कैचे दारिद्र्य मृत्यू सत्य सत्य त्रिवाचा ज्यांच्या घरी शिवलीलामृत ग्रंथ त्यांची शिवपाठी राखत सदा हिंडे उमाकांत अंती शिवपद प्राप्त तया हा ग्रंथ आम्रवृक्ष सुरस पद्यरचना फळे आली पाडास कुर्तकवादी जे वायस मुखरोग त्यासी नावडे जय जय ब्रह्मानंद विरूपाक्षा श्रीधर वरदा सर्वसाक्षा दुष्टकर्म मोचका कर्माध्यक्षा नयेसी लक्ष निगमागमा शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंदपुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन अखंड पश्चिमोध्याय गोढा श्री अस्तु श्री साम सदाशिवार्पणमस्तु।